बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आता मोठी गणेश मंडळ आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या बाप्पाची तिकटी या ठिकाणी आहे आणि बघितलं तर आपण कोल्हापुरातील जी मोठी गणेश मंडळ आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत। सध्या जे आपण पाहतोय तटाकडील तालीम मंडळाचं हे बाप्पा आहे आणि या मंडळानं धनगरी ढोल आहेत ते या मिरवणुकीमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये त्याचं सादरीकरण आहे ते सुरू केलेलं आहे। अतिशय पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी बाप्पाला निरोप आहे तो दिला जातोय। पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीचं साकडं आहे ते बाप्पाला या ठिकाणी घातलं जातंय। एकूण जर बघितलं तर आतापर्यंत पारंपरिक वाद्य ढोल ताशा हलगी याच्याच सहाय्याने याचाच कलाकार या ठिकाणी सादरीकरण करून बाप्पाला निरोप आहे तो दिलेला आहे। सकाळपासूनच या ठिकाणी विसर्जन मिरवणूक सुरू झाली आणि इराणी खणीकडे हे सगळे बाप्पा आहेत ते निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर इथून पुढेच या महाद्वार रोडवर असेल किंवा बाप्पाची तिकटे असेल या ठिकाणी भाविक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करत असतात। पोलिसांच्याकडून देखील योग्य पद्धतीने नियोजन केले, कुठेही गर्दी या ठिकाणी होऊ नये, विसर्जन मिरवणूक ही कुठेही संत पद्धतीने सुरू होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन आहे ते या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बाप्पाची जी विसर्जन मिरवणूक आहे ती अतिशय निर्विघ्नपणे पार पडावी याच्यासाठी पोलीस दल असेल जिल्हा प्रशासन असेल या ठिकाणी सक्रिय पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।